बालदोस्तांनो, हा आहे छोटासा चिंटू आणि तो बोलवतोय राणी परीला त्याच्या मनातला एक प्रश्न विचारण्यासाठी। राणी परी, आई की नाही माझ्यावर रागावली कारण मी एक छोटंसं खोटं बोललो। आता मी काय करू ग? आणि खोटे बोलल्याने असे काय होते मला सांग ना। चिंटू, नेहमी खरे बोलावे। आई बाबा आपल्याला नेहमी शिकवतात की नाही, मग कधीही खोटे बोलू नये, त्यामुळे आपले नुकसान होते। खोटे बोलल्याने काय नुकसान होते ते आपण एका गोष्टीतून पाहूया। आपण भेटूया राजूला। गोष्ट छोटी अर्थ मोठा। गोष्टीचे नाव लांडगा आला रे आला, मराठी बोधकथा। ही कथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। अशाच कथांसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। लांडगा आला रे आला। फार पूर्वी एका गावात एक मेंढपाळ राहायचा। त्याचे नाव मोहन होते। त्याला एक मुलगा होता, त्याचे नाव होते राजू। तो सुद्धा कधी कधी त्याच्या वडिलांना मदत करायचा। त्याच्याकडे बऱ्याच मेंढ्या होत्या। तो मेंढपाळ दररोज आपल्या मेंढरांना चरायला घेऊन जवळच्या जंगलात जात असे। अर्थातच जंगलात भरपूर गवत असते। तो सकाळी त्यांना घेऊन जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा। त्या मेंढपाळाचे दिवसभराचे काम हेच होते। त्याच्या मेंढ्या चरत असायच्या आणि तो बसून राहायचा। बऱ्याचदा राजू ही मेंढ्या नेत असे, पण बसून बसून त्याला कंटाळा आला की तो आपल्या करमणुकीचे नवे नवे मार्ग शोधायचा। कधी झाडांचे पक्ष्यांचे निरीक्षण करायचा, कधी गाणे गायचा, तर कधी खोड्याही काढायचा। कारण तो लहान होता। राजू फार खट्याळ होता। लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद मिळायचा आणि त्यासाठी तो कधी कधी खोटेही बोलायचा। एके दिवशी त्याला स्वतःची करमणूक करण्याची एक युक्ती सुचली। त्याने विचार केला की यावेळी गावकऱ्यांची आपण मजा घेऊया, कारण जवळच एक शेत होते आणि शेतात काही गावकरी काम करत होते। असा विचार करून त्याने मोठमोठ्याने लांडगा आला रे आला असं म्हणून ओरडायला सुरू केले। त्याचा आवाज ऐकून काही गावकरी आवाजाच्या दिशेने काठ्या घेऊन धावत तिथे आले, त्याला मदत करण्याच्या हेतूने। पण तिथे ते पोहोचल्यावर राजू जोरजोरात हसायला लागला। कशी गंमत केली, तुमची मजा केली की नाही मी? असे म्हणत राजू मोठमोठ्याने हसायला लागला आणि त्याला खरंच गंमत वाटली। गावकऱ्यांना त्याचा राग आला आणि ते मोहनला म्हणाले, मूर्ख मुला, आम्ही आमची कामे सोडून तुला वाचविण्यासाठी आलो आणि तू आमची स्टिंगल करत आहे। खूप चुकीचे वागत आहेस तू। असे म्हणत ते पुन्हा आपल्या कामाला निघून गेले। ते गेले थोडे रागातच गेले आणि त्याचीही राजूला मात्र गंमत वाटली। पुढे काही दिवस असेच गेले। काही दिवसांनंतर राजूने पुन्हा गावकऱ्यांची गंमत केली। पुन्हा बिचारे गावकरी धावत आले आणि राजू त्यांना बघून हसायला लागला। असे राजूने 3-4 वेळा केले। त्या दिवशीपासून गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवणेच बंद केले। एके दिवशी सर्व गावकरी शेतात काम करत असताना पुन्हा राजूचा ओरडायचा आवाज आला। अरे कोणी वाचवा, लांडगा आला रे आला, वाचवा रे वाचवा, लांडगा आला रे आला, वाचवा रे वाचवा। त्याचा आवाज ऐकून गावकरी आपापसात बोलू लागले, या राजूने पुन्हा आपली गंमत करायची ठरवलेले दिसत आहे। आज तर आपण कोणीच त्याच्या मदतीला जायचे नाही। राजू ओरडत राहिला, पण कोणीही त्याच्या मदतीसाठी गेले नाही। राजूचा ओरडण्याचा आवाज सतत येत होता, तरीही कोणीही त्याच्या दिशेने गेले नाही, कारण त्याने 3-4 वेळा असेच खोटे बोलून गावकऱ्यांना थोडेसे वेड्यात काढले होते आणि त्यांचा वेळ वाया घालवला होता।
परंतु यंदा लांडगा खरंच आला होता. तो त्या मेंढपाळ राजूच्या सर्व मेंढ्या खाऊन निघून गेला. रात्री देखील राजू घरी आला नाही, तर सर्व गावकरी त्याला शोधायला निघाले. राजू बिचारा तिथे एकटाच रडत बसलेला. त्यांनी तिथे जाऊन बघितले की मेंढपाळाच्या सर्व मेंढ्या मेलेल्या होत्या आणि राजू झाडावर बसून रडत होता. राजूला त्याच्या केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळाली होती. त्याच्या खोटेपणामुळे आज त्याला त्याच्या सर्व मेंढ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्याला आज खरंच जाणीव झालेली की आपण खोटे बोलल्यामुळे सर्वजण आपल्यावर विश्वास ठेवू शकले नाही. राजू गावकऱ्यांजवळ आला आणि त्याने त्यांची मनापासून माफी मागितली. मला माफ करा. मी पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही आणि कुणाचीही चेष्टा करणार नाही. त्याला त्याची चूक कळल्यामुळे गावकऱ्यांनीही त्याला माफ केले. तात्पर्य म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण शिकलो की कधीही खोटं बोलू नये. खोटं बोलणे पाप आहे आणि असं केल्याने आपण एखाद्याचा विश्वास गमावून बसतो आणि वेळ आल्यावर कोणीही आपली मदत करत नाही. हे ऐकून चिंटू राणीपरीला म्हणाला, हो राणीपरी, आतापासून मी नेहमी खरेच बोलेन, खोटे कधीही बोलणार नाही. धन्यवाद. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.